दुसरा पर्यायच नाही ना. आपल्या स्वतः पक्षात जर माणसंच राहिले नाही आहे तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरा कोणता पर्याय आहे. असंही त्यांचं पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे. त्यांनी ते काळच वळीच ओळखलेलं दिसतं मला वाटतं. त्यामुळे ठीक आहे, आता जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रायश्चित आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे. आम्हाला समाधान आहे. निदान तुम्हाला आता हे लक्षात आलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवरती जे विधान केलेलं आहे कसं आपण पाहता त्या विधानाकडे एकूणच त्यांनी पक्ष संपल्याचा आरोप केला. असं आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे माननीय शरद पवार साहेबांवर म्हणजे विधान केलेलं आहे, जे वक्तव्य केलं आहे, मला एक सांगा, राधाकृष्ण विखे पाटील यांची पात्रता तरी आहे का? माननीय शरद पवार साहेबांवर टीका करायची त्यांची पात्रता आहे का? अरे राधाकृष्ण विखे पाटील हे सत्तेसाठी नैतिकता, तत्व, निष्ठा गहाण करून भारतीय जनता पार्टीत गेलेले आहे. आणि राहिला आता प्रश्न माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा, ते तर पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश लंकेच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांना दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांनी आपली उंची ओळखायला पाहिजे, आपली पात्रता ओळखायला पाहिजे आणि मग टीका करायला पाहिजे. एकूणच प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा एक विधान केलेलं आहे. ते कुणाकडे केलेलं आहे ते सांगितलेलं नाही, पण त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की कोणी स्वतःला बाहुबली समजू नये, आम्ही कितीतरी बाहुबलींना निवडून दिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रफुल्ल पटेल यांचा इशारा आमच्याकडे नाही. आता प्रफुल्ल पटेल साहेब काय बोलले, त्यांनी कुणाबद्दल बोलले, कुणाला उद्देशून बोलले, हे स्वतः माननीय प्रफुल्ल पटेल सांगतील. त्यांना आपण विचारायला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणासंगही युती करा असं काकांची ठरलेलं आहे असं म्हणत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.